नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामधील पांढऱ्या मुळांची कटिंग। आता बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग झाली असेल आणि लोक आता बागा रेस्टिंगवरती टाकून देतील। तर बागा रेस्टिंगवरती टाकत असताना पांढऱ्या मुळांची कटिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे। एक 30 ते 40% पांढरी मुळं कट झाली पाहिजेत। त्याचं कारण काय आहे की ही जी मुळं असतात ही जुनी झालेली असतात, ही ओल्ड रूट असतात। तर ही जुनी झालेली मुळं आता अन्नद्रव्य तेवढ्या ताकदीने उचलू शकत नाहीत। त्याच्यासाठी त्यांचं कटिंग करून तिथून नवीन मुळांची वाढ होणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यासाठी जे आपण म्हणतो ना की व्हाईट रूट कटिंग, तर ती पांढरी मुळं कट करणं फार इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज आहेत की मुळं कट करून टाकल्यानंतर मग आमच्या वेलीला काही प्रॉब्लेम होईल किंवा काही होत नाही, कारण की ही जी आहेत ती जुनी मुळं आहेत। आता बघा, ज्या लोकांना डायबिटीज असतो, डायबिटीज असलेल्या माणसाला जर समजा कुठे बोटाला वगैरे जखम झाली आणि ती डायबिटीज लोकांची जी जखम आहे ती पटकन भरून निघत नाही आणि ती जखम जर समजा जास्त पसरा लागली तर काय करतात ते लोक, डॉक्टर काय करतो की ती करंगळी जी आहे ती काढून टाकतो। म्हणजे काय, ती काही कामाचीच राहिलेली नाही आता। म्हणजे ज्या गोष्टी कामाच्या राहत नाहीत, मग तो माणसाचा अवयव असू दे किंवा झाडाचा कुठलाही अवयव असू दे, मग झाडाचं ती पांढरी मूळ जी आहे ती एक अवयवच आहे, पण ती आत्ता काय काम करत नाही ती काही, कारण तिचं ती तेवढ्या प्रकारे अन्न जर उचलून जर आपल्या वेलीला देणार नाहीये तर तिचा उपयोग नाही आहे आपल्याला। त्याच्यामुळं ती पांढरी मुळं जी आहेत ती कटिंग केलीच पाहिजे 30 ते 40%। आता ती कटिंग करत असताना आपल्या वेलीपासून 1-2 फूट अंतरावरती ती चारी घ्यायची आणि त्या चारीमध्ये जेव्हा तुम्ही कट करताल, आता बघा आपण काय करतो, कटिंग करायला लागतो तर त्याच वेळेस ते शूट काढून तुम्ही त्या चारीमध्ये भरू पण शकता। त्या चारीमध्ये तुम्ही कुजलेलं शेणखत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला आता न्यूट्रिएंट्स द्यायचे ते सगळे न्यूट्रिएंट्स आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो। गांडूळ कस असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही आपले न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्स, फर्टिलायझर्स आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो। त्याच्यामुळे काय होतं की ते चांगल्या प्रकारे कुजलं जातं तिथं, आणि ते कुजल्यामुळं तुमचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स प्रॉपर आपल्या झाडाला अपटेक करायला मिळतात। आणि जसं तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा आपण जुनी मुळं काढून टाकतो तेव्हा नवीन मुळं जोमाने फुटतात आणि ते नवीन मुळं फुटलेल्यांची त्यांची कार्यक्षमता पण तेवढीच जास्त असते आणि त्याच्यामुळं न्यूट्रिएंट जो आहे ते न्यूट्रिएंट आपलं प्रॉपर अपटेक केलं जातं। आणि न्यूट्रिएंट प्रॉपर अपटेक केल्यामुळं एप्रिल छाटणीमध्ये जी आपल्याला काडी मॅच्युरिटी झाली पाहिजे व्यवस्थित, तर काडी मॅच्युरिटीला तो मदत करतो। मी तुम्हाला एक इथं फोटोमध्ये दाखवणार आहे की ते कशी चारी घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही कटिंग केल्यानंतर आपले जे शूट्स आपण कट करतो, जी खरड छाटणी करतो, तर छाटणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या चारीमध्ये ते शूट टाकून ते तुम्ही तिथं बुजून त्याच्यानंतर तिथं ते ऑटोमॅटिक कुजले जाते आणि त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला खूप चांगले मिळतात। त्यामुळं पांढरी मुळं कट करणं फार इम्पॉर्टंट आहे। ह्याचा फायदा आपल्याला काडी मॅच्युरिटीसाठी होणार आहे। तर ही प्रॅक्टिसेस तुम्ही करून बघा। ज्यांनी कुणी केलेली नाही आहे त्यांनी अर्ध्या एकरात किंवा एकाच चारीमध्ये करून बघा। मी तर म्हणेल एकाच चारीमध्ये करून बघा, अर्ध्या एकरात पण करून बघू नका। मग तुम्हाला तिथं ज्या त्या एका चारीत केल्यानंतर तुम्हाला त्या 1-2 लाईनमध्ये, म्हणजे ज्या 2 आपल्या रो आहेत त्या 2 रोमध्ये तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय ते तुम्ही बघा। अदर म्हणजे वेगळ्या जिथं तुम्ही केलेलं नाही आहे तिथं तुम्हाला कसं मॅच्युरिटी वाटतीये आणि इथं तुम्हाला कशी मॅच्युरिटी वाटते हे तुम्हाला फरक स्वतःलाच कळेल। त्यामुळे जरी तुम्ही सगळीकडे नाही केलं तर एक चारीमध्ये 2 चाऱ्यांमध्ये तुम्ही ते करून बघा। करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, किंवा जे काही तुमच्या ग्रुपमधले, जे काही फ्रेंड सर्कलमधले तुमचे अदर फार्मर्स असतील त्यांच्याशी तुम्ही सल्लामसलत घ्या, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा। ज्यांनी केलं असेल त्यांना विचारा, त्यांना बघा रिझल्ट्स कसे असतील। काही फार्मर असे म्हणतील की आमची 10 वर्षाची झालेली बाग आहे पण आम्ही असं कधी केलेलं नाही आहे। पण करून बघा, जोपर्यंत करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट्स लक्षात येणार नाहीत। जसं आपण म्हणायचं की नाही मला पातेल्यातच भात शिजवायचा माहिती आहे, कुकर मी कधी लावला नाही, पण तेच पातेल्यामध्ये भात शिजवताना त्याला किती वेळ जातो, किती गॅस वाया जातो त्या एका महिलेलाच माहिती, आणि कुकरमध्ये भात केल्यानंतर तो किती वेळात होतो। इथं रिझल्ट्स पण आहेत।
त्यामुळं तुम्हाला मी तेच म्हणते की इथं तुम्ही करून बघा, स्वतः एक्सपिरियंस घ्या आणि कसं तुम्हाला वाटतंय की पांढरी मुळं कट केल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट मिळतात. आणि ती पांढरी मुळं पण फक्त 30 ते 40च टक्केच फक्त कट होतात, 100% कट होत नाहीत. त्यामुळं घाबरून जायचं नाही, रिझल्ट खूप चांगले मिळतात. तर ही प्रॅक्टिस करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.